महावितरणच्या पथकाने घनसोली नोडमध्ये राबवलेल्या वीज चोरी शोध मोहिमेत तब्बल 36 व्यक्ती वीज चोरी करताना सापडले आहेत. या 36 वीज चोरांनी गत वर्षामध्ये तब्बल 1,10,000पेक्षा अधिक युनिटची वीज चोरी करून महावितरणचे तब्बल 24,17,000पेक्षा अधिक रकमेचे नुकसान केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महावितरणने या सर्व वीज चोरांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. महावितरणने केलेल्या या धडक कारवाईमुळे घनसोली भागातील वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत. महावितरणच्या वाशी व नेरुळ या विभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार गत 6 ते 11 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घनसोली व आजूबाजूच्या परिसरातील वीज चोरी व अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या शोध मोहिमेत घनसोली व आजूबाजूच्या परिसरात तब्बल 36 वीज चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. या 36 व्यक्ती व घर मालकांनी विना मीटर थेट वीज जोडणी करून घेऊन मीटर बायपास करून वीज बिल कमी यावे यासाठी मीटरमध्ये विरोधक लावून घरातील वीज उपकरणासाठी वीज चोरी केल्याचे तपासणीत समोर आले आहे. सदर वीज चोरीचे प्रकार घनसोलीतील कौलाळी, तळवली, अर्जुनवाडी, गावदेवी आळी, गावदेवीवाडी, गोठिवली, बलरामवाडी, सिद्धार्थनगर, दत्तनगर, सीताराम म्हात्रेवाडी, घनसोली सेक्टर 21 आणि साई सदानंद नगर या भागात घडले असून यातील काही लोकांच्या 3 ते 4 घरांमध्ये विना मीटर थेट वीज जोडणी करून घेऊन त्याचा खुलेआम वापर सुरू असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. महावितरणने या सर्व वीज चोरांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात विद्युत कायदा कलम 2003 च्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाईला सुरुवात देखील केली आहे. या पुढील काळात देखील महावितरणची वीज चोरांविरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.